परळी वैजनाथ येथील गोरक्षकांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला आता यश आले असून नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी उपोषण स्थगित करताना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तातडीने कारवाई करत बहुचर्चित असा अवैध कत्तलखाना आता सील करण्यात आला आहे। नगर परिषद प्रशासनाने तातडीने कारवाई करत अवैध कत्तलखान्याला पत्रे ठोकले असून उपोषण स्थगित झाल्यानंतर तातडीनेच नगर परिषद कर्मचारी या अवैध कत्तलखान्याकडे पाठवण्यात आले आणि त्यानंतर या कत्तलखान्याला सर्व बाजूंनी बंदिस्त करून टाकण्यात आले आहे। अवैध कत्तलखाना परळीत चालत आहे तो बंद करावा, गोवंश हत्या बंदी करावी आदींसह 6 मागण्यांसाठी गेल्या 6 दिवसापासून परळी नगर परिषदेसमोर 3 गोरक्षकांनी आमरण उपोषण सुरू केले होते। या आमरण उपोषणाला परळीतील सर्व स्तरातून पाठिंबा व्यक्त केला जात होता। मात्र 6 दिवस झाल्यानंतरही प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नव्हते। यामध्ये उपोषणकर्त्यांची प्रकृती आज गंभीर झाली होती। अत्यवस्थ असलेल्या उपोषणकर्त्यांचे उपोषण सुटले जावे अशा प्रकारचीच भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात होती। त्यातच सकल हिंदू समाजाच्या वतीने या उपोषणाला पाठिंबा म्हणून राणी लक्ष्मीबाई टावरपासून मूक मोर्चा काढून उपोषण स्थळावर जाऊन नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला। सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली। त्याचप्रमाणे राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनीही उपोषणकर्त्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या मागण्या सोडवण्याच्या संबंधाने प्रशासनाला त्यांनी निर्देशित केले। त्यानंतर तातडीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुख्याधिकारी नगर परिषद परळी यांनी या अवैध कत्तलखान्याकडे कर्मचारी पाठवले आणि बहुचर्चित असलेला हा कत्तलखाना अखेर आज सील करण्यात आला आहे।